आपण भद्री विशालचं दर्शन करून आता पोहोचलो आहोत माना गावात, ज्या ठिकाणून सरस्वतीचा उगम होतो आणि पांडव हे स्वर्गात गेले ज्या ठिकाणून, त्या ठिकाणी आपण पोहोचलो आहोत. ते स्थळ पाहूया. आता आपण जात आहोत सरस्वती नदीचं ज्या ठिकाणून त्या ठिकाणी. भीमपूलकडे जायचं आहे. साईनाथ सर सोबत आता आपण जात आहोत ज्या ठिकाणून पांडव हे स्वर्गात गेले होते त्या ठिकाणी आपण जात आहोत. आणि आणखी कशाचं दर्शन घ्यायचं तर आपल्याला सरस्वती मातेचं. हां 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 आणि सरस्वती या ठिकाणून उगमस्थान पण याच ठिकाणाला मानलं जातं. याच्यावर आहे का? हो का? पण जिथून गुप्त झाली ते ठिकाण आहे आणि निघायचं तर आपण पाहूया. पार्किंग पासून जवळपास 1 किलोमीटर चाललं ट्रॅक केल्याच्या नंतर आपण पोहोचू शकतो या ठिकाणी. या ठिकाणी पाहता, या ठिकाणून मा सरस्वती नदी गुप्त झालेली आहे आणि मानलं जातं की ही नदी प्रयागराजला निघालेली आहे आणि याच ठिकाणाहून पांडवांनी स्वर्गाचा प्रवास केलेला आहे. हे मंदिर या ठिकाणी बनवलं आहे, जिथं पांडवाच्या मूर्त्या आहेत ते पण आपल्या ठिकाणी बघायचं आहे. या ठिकाणून पांडव लास्ट स्वर्गामध्ये गेले. आपण आणखी वरी जातोय. वर काय हे सदर दृश्य हे माना गावामध्ये, जे की माना गाव देशातलं पहिलं गाव म्हणून ओळखलं जातं. देशातलं पहिलं गाव म्हणून याला मान्यता आहे किंवा ओळखलं जातं. पाहू शकता
आमचाही प्रवास चालू आहे. तिकडे पांडवांनी गेला स्वर्गाकडे आणि चालू आहे आमचाही प्रवास. लांब जायची आपल्याला 2-3 मिनिटं लागतात. पांडव ज्या ठिकाणी स्वर्गात गेले त्या ठिकाणचं दर्शन घेऊन आपण आता जात आहोत व्यास गुफा आणि गणेश गुफेकडे. तिथलं दर्शन घेऊन पाहूया त्या ठिकाणचा नजारा कसा आहे. तर आपण सर्व त्याचे दर्शन झालेलं आहे. सरस्वती मातेचं ज्या ठिकाणून पांडव स्वर्गात गेले त्या ठिकाणचं गणेश गुफा, व्यास गुफा या सर्वांचं ठिकाण दर्शन झालेलं आहे. बद्री विशालचं पण बद्री नारायण विष्णूचं पण आपलं दर्शन झालेलं आहे. आणि आपण या ब्लॉकला या ठिकाणी समाप्त करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये.